आज आपण भारताच्या एका अशा गुप्त आणि तितक्याच महत्त्वाच्या प्रयोगशाळेबद्दल जाणून घेणार आहोत जिथे देशाच्या संरक्षणाचं आणि तंत्रज्ञानाचं भविष्य घडवलं जातंय. चला या संस्थेच्या आत डोकावून पाहूया. कधी विचार केला आहे का की भारताच्या सर्वात महत्त्वाच्या संरक्षण आणि दळणवळण प्रणाली म्हणजे आपले रेडार, आपले मिसाईल्स यासाठी लागणाऱ्या ॲडव्हान्स चिप्स नक्की कुठे बनवल्या जात असतील? तर याचं उत्तर आहे सॉलिड स्टेट फिजिक्स लॅबोरेटरी म्हणजेच SSPL. ही संस्था म्हणजे आपले DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रमुख संशोधन प्रयोगशाळा आहे. चला तर मग SSPL बद्दल जरा अधिक जाणून घेऊया. ही प्रयोगशाळा नक्की काय आहे आणि तिचं काम कसं चालतं याचा आपण एक आढावा घेऊ. SSPLचा प्रवास तसा खूप जुना आहे. बघा, 1961-62 मध्येच याची स्थापना झाली होती. ही लॅब दिल्लीमध्ये तिमारपूर इथे आहे आणि आज तिचं मुख्य ध्येय आहे ते म्हणजे आपल्या संरक्षण दलांसाठी सेमीकंडक्टरवर संशोधन आणि विकास करणं. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. या प्रयोगशाळेच्या आत नक्की काय चालतं? इथे कच्च्या मालापासून अंतिम उत्पादनं कशी बनवली जातात हे समजून घेऊया. खरंच खूप रंजक आहे हे. कोणत्याही हायटेक उपकरणाचा आत्मा असतो ते मटेरियल. SSPLमध्ये गॅलियम नायट्राइड म्हणजे गॅन आणि गॅलियम आर्सेनाइड म्हणजे GaS यांसारख्या खास सेमीकंडक्टर्सवर काम होतं. ही काही साधीसुधी मटेरियल नाहीत. ही सामान्य सिलिकॉनपेक्षा खूप जास्त शक्तिशाली आणि कार्यक्षम आहेत, जी हाय फ्रिक्वेन्सी आणि हाय पॉवर ॲप्लिकेशनसाठी अत्यंत गरजेची असतात. याशिवाय ॲडव्हान्स नॅनो फॅब्रिकेशन आणि क्वांटम टेक्नॉलॉजी हे सुद्धा इथल्या संशोधनाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. बरं, ही सगळी भारी नावं ऐकली, पण या मटेरियलचा उपयोग नक्की कुठे होतो? इथेच तर या संशोधनाचं खरं महत्त्व समोर येतं. जसं की आपण आत्ताच पाहिलेलं गॅन आणि GaS हे रडार आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी लागणाऱ्या मायक्रोवेव्ह सर्किट्सचा कणा आहेत. त्यांची उच्च कार्यक्षमता आपल्या रडारला जास्त अचूक बनवते. ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्समधून शक्तिशाली लेझर डायोड्स आणि सेन्सर्स तयार होतात आणि क्वांटम टेक्नॉलॉजी वापरून भविष्यातल्या सुरक्षित कम्युनिकेशन नेटवर्कवर आणि अत्यंत अचूक अणुघड्याळांवर काम सुरू आहे. म्हणजे प्रत्येक मटेरियल थेट एका मोठ्या मिशनशी जोडलेलं आहे. आता बघा, या संशोधनातून जी उत्पादनं तयार होतात ना, ती पाहून अक्षरशः थक्क व्हायला होतं. कल्पना करा, आपल्या लढाऊ विमानांच्या आणि नौदलाच्या रडारमध्ये लागणाऱ्या अत्याधुनिक मायक्रोवेव्ह चिप्स इथे बनतात. शत्रूंना अचूक लक्ष्य करण्यासाठी लागणारे हाय पॉवर लेझर डायोड्स, अंधारातही टेहळणी करणारे इन्फ्रारेड सेन्सर्स आणि अंतराळातल्या आपल्या उपग्रहांना ऊर्जा देणारे स्पेस ग्रेड सोलर सेल्स, ही सगळी उत्पादनं SSPLच्याच प्रयोगशाळेत विकसित होतात. इतकं सगळं ऐकल्यावर अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की इथे करिअर कसं करता येईल. तर SSPLमध्ये संशोधन, इंजिनिअरिंग आणि राष्ट्रसेवा यांचा एक अनोखा संगम अनुभवायला मिळतो. या लॅबमध्ये प्रवेशासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. सर्वात प्रतिष्ठित पद म्हणजे सायंटिस्ट, त्यानंतर ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट यांसारख्या पदांवर ही संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आहे आणि तांत्रिक कामासाठी टेक्निकल स्टाफच्या जागाही असतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, SSPLमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नक्की काय करावं लागतं? चला याचा रोडमॅप आता पाहूया. पदवीधरांसाठी 2 मुख्य मार्ग आहेत असं म्हणूया. पहिला म्हणजे सायंटिस्ट. हे एक प्रतिष्ठित आणि कायमस्वरूपी पद आहे, ज्यासाठी BTech, MSc किंवा PhD आणि अनेकदा गेट स्कोर गरजेचा असतो. दुसरा मार्ग आहे ज्युनियर रिसर्च फेलोचा. MSc किंवा BTech नंतर संशोधन प्रकल्पांवर काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे, ज्यातून पुढे PhDचा मार्गही मोकळा होतो. या व्यतिरिक्तही काही संधी आहेत. ज्यांनी PhD पूर्ण केली आहे त्यांच्यासाठी रिसर्च असोसिएट हे पद आहे. जे विद्यार्थी सध्या BTech, MTech किंवा MSc करत आहेत त्यांच्यासाठी 3 ते 6 महिन्यांची इंटर्नशिप उपलब्ध असते आणि डिप्लोमा किंवा BTech धारकांसाठी सपोर्ट रोलमध्ये टेक्निकल पदांवरही भरती होते. इथे फक्त एक नोकरी मिळत नाही, तर एक संपूर्ण करिअर घडतं. JRF किंवा सायंटिस्ट म्हणून सुरुवात करून देशाच्या महत्त्वाच्या संरक्षण प्रकल्पांमध्ये योगदान देता येतं आणि इथून पुढे सिनियर सायंटिस्ट आणि अगदी संचालक पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. आता या सगळ्या माहितीचं महत्त्व काय? विशेषतः ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चिप डिझाईनमध्ये रस आहे त्यांच्यासाठी हे का महत्त्वाचं आहे? चला हे समजून घेऊया. AI आणि चिप डिझाईनच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी SSPL म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. कारण इथे देशाच्या संरक्षण रडार, भविष्यातल्या 5G आणि क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये वापरल्या जाणाऱ्या VLSI, सेमीकंडक्टर आणि RF चिप्सवर थेट काम करायला मिळतं. सोप्या भाषेत सांगायचं तर इथे
सेमीकंडक्टर आणि चिप डिझाईनचा केवळ अभ्यास नाहीये, तर ते प्रत्यक्षात बनवण्याचा अनुभव मिळतोय. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन एका संकल्पनेला खऱ्याखुऱ्या उत्पादनात बदलताना पाहण्याची आणि त्यात सहभागी होण्याची ही एक अनोखी संधी आहे. आणि हे विसरून चालणार नाही की SSPL ही आपल्या देशातील नंबर 1ची सेमीकंडक्टर आणि संरक्षण संशोधन प्रयोगशाळा आहे. इथे काम करणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे. तर मग ज्यांना भारतीय तंत्रज्ञानाचं भविष्य घडवण्याच्या या प्रवासात सामील व्हायचं आहे, त्यांच्यासाठी हा एक विचार करण्यासारखा मार्ग आहे, नाही का? यावर नक्कीच विचार करायला हवा.